ची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणे जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. विठाला विठाला जयांचे केलिया स्मरण, होय सकल विधींचे अधिकरण, ते वंदोणी श्रीचरण, श्री ते नमस्कारो. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सव आणि प्रभुप्रिय प्राणप्रिय असलेले भगवत भक्त हनुमानजी यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा वाग्यज्ञ ज्ञानयज्ञ, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, परमपूजनीय आदरणीय वैराग्यमूर्ती खानदेश रत्न तुकाराम बाबा यांच्या सत्प्रेरणेतून, सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून, तरुण मंडळांच्या अपार कष्टातून, भजनी मंडळांच्या आणि उपस्थित गायक वादक महाराज मंडळींच्या सहकार्यातून सालाबाद प्रमाणे संपन्न होणाऱ्या वाघ यज्ञामध्ये यावर्षी सेवा करण्याचा सुयोग आपल्या गावचे सुपुत्र गोरक्षनाथजी काळे यांच्या माध्यमातून सर्व गावाच्या वतीनं त्यांनी दिलेलं निमंत्रण स्वीकारून तुमच्या सर्वांच्या समोर
संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. रामकृष्ण हरी. विठ्ठला 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 विठ्ठला. वेळ माझ्याकडे अगदीच कमी आहे. उद्धार करण्याकरता खटवांग राहायला तरी 1 तास राहिला होता, मला कीर्तनाला तेवढा राहिलेला नाही. परंतु जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये तुमचं चिंतन करणार आहे. पण हात जोडून पाया पडून विनंती आहे, तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन माच्याने होणार नाही. पण तुमचं बरं कशाने होईल असं चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठला विठ्ठला बरं वाटणं म्हणजे एखादी झालेली जखमेतली पाणी जसं ठस 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 करतं आणि झोप लागत नाही, खाल्लेलं अन्न अंगी लागत नाही, त्याला करमत नाही, बेचैन अवस्था होते. मग तो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो, डॉक्टर मला कसतरीच होतंय हो. डॉक्टर त्याला बेडवर घेतात, थोडंफार कुठेतरी फाडतात, त्याच्यातली घाण बाहेर काढतात, पट्टी करतात, त्याला ड्रेसिंग म्हणतात. ती ड्रेसिंग केली, घाण बाहेर निघाली की जरा बरं वाटतं. तो घरी येतो, 2 गोळ्या खातो, जेवतो, आराम करतो. आता बरं वाटतंय म्हणल्यावर जरा गावात फिरून येतो, हालचाल झाली की रात्री परत त्याच्यातलं पाणी ठसठस करायला लागतं आणि दुसऱ्या दिवशी परत ड्रेसिंगला जावं लागतं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, याची ड्रेसिंग चालूच आहे. त्याचा मित्र म्हणला, का रे तू 2 महिने दवाखान्यात जातो, 2 महिन्यापासून झालंय काय? त्याने सांगितलं, काही नाही, जखम झालेली आहे, जरा डायबिटीस असल्यामुळं ती जखमेतलं पाणी कमी केलं तरी सुद्धा ती परत झाल्याशिवाय राहत नाही. मग तो म्हणला, सल्ला एक देतो, तू गावामध्ये महिन्यापासून दवाखान्यात हेलपाटे घालतो, तू असं कर, उद्या माझ्याबरोबर नाशिकला चल. नाशिकला गेला आणि नाशिकच्या डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर काही करा परंतु ही जखम नीट झाली पाहिजे. डॉक्टरनी पाहिलं, कधी झाली विचारलं, किती दिवसापासून प्रयत्न करतोय, सगळं सांगितल्यावर डॉक्टरने सांगितलं, म्हणजे एक काम करावं लागेल, तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. ॲडमिट झाले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन ठरलं. ती ऑपरेशन करताना सगळं फाळलं, सगळी घाण बाहेर काढली, दुसरे टाके टाकले आणि 4 दिवस ठेवलं आणि 5व्या दिवशी टाके कोरडे निघाले. घरी गेला. आता मला सांगा, तात्पुरतं बरं वाटणं म्हणजे ड्रेसिंग आणि डायरेक्ट ऑपरेशन करणं म्हणजे बरं होणं, तुमचं काय करू? तुमचं ऑपरेशन करू का ड्रेसिंग करू? पण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, ड्रेसिंग थोड्या वेळात होती, ऑपरेशन जास्त वेळ लागतं. बरोबर बरोबर. ड्रेसिंगला पैसे कमी लागतात, ऑपरेशनला जास्त लागते. तुमची कशाची तयारी आहे? नाही असं म्हणलं म्हणते ड्रेसिंग बरोबर आहे. विठ्ठला विठ्ठला विनोदाचा भाग सोडून द्या. आपल्याला बरं वाटण्याकरता परमार्थ साधू संतांनी शिकवलेला नाही. जगाच्या पाठीवर बरं वाटण्याकरता अन्य साधनं आहेत, पण बरं करण्याकरता एकच साधन आहे, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. तुमच्या जगामध्ये, भौतिक जगामध्ये प्रगती दिसेल, तुमच्या परिस्थितीची उत्क्रांती दिसेल, पण सज्जनो मानसिक समाधान मात्र तुमच्या जीवनातलं संपलेलं आहे. आणि ते समाधान तुमच्या जीवनात पाहिजे असेल तर तो परमार्थामध्ये आणि या भक्तीच्या व्यासपीठावर आल्याशिवाय मिळणार नाही. आपण पूर्वी सायकल चालवत होतो, बैलगाडी चालवित होतो. बैलाच्या वेगानं गाडीचा वेग होता, पायाच्या वेगानं पायंडेल मारल्यानंतर सायकलचा वेग होता. माणसाला त्या वेगात करमत नव्हतं, म्हणून त्यांनी मूठ पिळवली की गाडी पळल अशी लुना तयार केली आणि त्याला जास्त स्पीड दिलं. चाकाला गती देण्याचं काम विज्ञान करतं, मनाला गती देण्याचं काम विज्ञान करतं, पण मनाची शांती करण्याचं काम अध्यात्म करतं. आणि म्हणून कीर्तन हे परिवर्तनाकरता असावं,
करमणुकी करता नसावं. आजच्या काळामध्ये कीर्तन या शब्दाचा उच्चार करायचा असेल तर त्याला विग्रह केलं तर कीर्तन. बॅटरी ज्याच्या चार्जिंग त्याला कळत. हो. कीर्तन. तन कीर म्हणजे दाट, दाट कीर म्हणजे दाट. दाट आणि तन म्हणजे गवत. बस. आजच्या काळामध्ये युट्यूबच्या जमान्यामध्ये कीर्तनाचं दाट तन झालं. विठ्ठल विठ्ठल पण सब नकते का मेला उसी में मिले एक नाक वाला, वो भी बन गया उसका चेला. वाऱ्याच्या ओघामध्ये जसं उपणावं लागतं तसं जग चलल तसं आपल्याला चालावं लागतं. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. आज सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे तो अभंग संतपर प्रकरणातला आहे. माझी फक्त सगळ्याला एकच विनंती आहे. मी तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की जे जे माणसं कीर्तनाच्या आसनापेक्षा उंच आसनावर बसले असतील, जागेच्या अभावी बसनात का, पण मांड्या घालून बसा. ज्याला शक्यच नाही मांडी घालणं त्याला आपली परवानगी आहे. वय असतं, व्याधी असती, अडचण असते, परंतु आपलं धर्म कीर्तन आहे, आपलं धर्म मंडपात आहे आणि धर्माची आणि आपल्या संप्रदायाची अवहेलना आपल्याकडून होऊ नये म्हणून मी माझी तुम्हाला विनंती सांगितली. जिथं असाल तिथं बसा, जशी असताल तसेच राहा, फक्त मांडी घालून बसा. आणि एकच लक्षात ठेवा, मी फार थोडं बोलणार आहे, परंतु प्रत्येक शब्दावर तुमचं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे. मी एकच शब्द तुमच्या पुढे घेणार आहे आणि त्या शब्दाचं चिंतन मला तुमच्यापर्यंत मांडता येईल तेवढं मांडणार आहे. तारीख घेताना पाकिट ठरलं नाही आणि तारीख घेताना किती कीर्तन करायचं हे पण ठरलं नाही, ठरलेलं नाही. मला करायचंय तोवर करील, मग 12 वाजता तर करील. मला बरं वाटेल तोपर्यंत मी करणार. ऐका, संतप्र प्रकरणातला अभंग असून संतच या जगाचं कल्याण करू शकतात, संतच या जगाचं हित करू शकतात, याचं सविस्तर चिंतन आपल्या समोर मला करायचं आहे. हित हा शब्द जे आहे 2 अक्षरी शब्द आहे आणि या 2 अक्षरी शब्दामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. का तेच 2 अक्षरावर चिंतन करायचं आहे? त्याचं एकच कारण, तुकोबराई छातीला हात लावून सांगतात आणि चकारात्मक सांगतात, तेची संत चकारात्मक सांगतात, तेची माझे हित करीती सगळं. तेच फक्त हित करू शकतात, बाकीचं नाही. महाराज, या जगामध्ये संत कुणाला म्हणायचंय, देव कुणाला म्हणायचंय, धर्म कुणाला म्हणायचंय, सत्य कुणाला म्हणायचंय, हे ज्याला कळत नाही, हे चिल्लर नाही. बसू दे, त्यांचा अपमान करू नका, पण त्यांना एवढीच समज द्या, कीर्तन हा विषयच त्यांचा नसतो. पण काय सांगावं, याच्यात एखादी जिजाऊ होऊ शकते. काय सांगावं, हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती जन्माला घालणारी एखादी माता जिजाऊ होऊ शकते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सारखी एखादी माता होऊ शकते, कदाचित झाशीची राणी सारखी होऊ शकते. फक्त एकच विनंती आहे, कीर्तन ऐकत असताना कीर्तनच ऐका, तरच हे होईल. मी एक वाक्य बोलेल जाता जाता. ह्या लेकरांना जेवढे संस्कार देऊन आपण घडू शकतो ना, ते तुमच्या आमच्या शेवटच्या काळामध्ये उपयोगाला पडणार आहे. आणि या वयात केलेले संस्कार शेवटपर्यंत टिकत असतात. मला आनंद वाटला. फक्त सगळे शांत राहा, लई वेळ नाही, 2-3 तास. विठ्ठल विठ्ठल जगामध्ये फक्त संतच हित करतात महाराज. पण ज्या लेकराला भाकर म्हणता येत नाही तो काकर म्हणतोय, त्याला भूक लागलेली कळत नाही, रडणं एवढंच कळतंय, त्या लेकराचं हित या जगात पहिलं जर कोण करत असेल
तर त्याला जन्म देणारी आई आहे. पण एक सांगू का, आई हीच चिंतित असते. आईच्या मनात सतत मुलाचं कल्याण व्हावं अशी भावना असते. लेकुराचे हित पुढं वाहे वाहे माऊलीचे चित्त. माऊली म्हणजे आई. आई सतत लेकराचं चित्त आणि हित वाहत असते. माझ्या बाळाने असं व्हावं, माझ्या बाळाने असं व्हावं, माझ्या बाळाने असं व्हावं. प्रत्येक आईला वाटतं माझं पोरग डॉक्टर व्हावं, माझं पोरग कलेक्टर व्हावं, पण ती बेट कंडक्टर होतं. त्याचं कारण काय असतं? अति लाडही उपयोगाचा नाही आणि अति शासनही उपयोगाचं नाही. या लेकरांकडे मोठं होण्याचं सामर्थ्य आहे, परंतु आईमध्ये हित जाण्याची जाणीव आहे. पण कसं हित करावं याचं ज्ञान आईकडं नाही. आईकडे कळवळा आहे परंतु ज्ञान नाही. शिक्षकांकडे कळवळा आहे का ज्ञान आहे? शिक्षकांकडे कळवळा नाही, ज्ञान आहे. त्यांना काही फरक पडत नाही. पास झाले तरी ठीक आणि नाही झाले तरी ठीक. महिना भरला मातीत गेलं. एक मुलगा 4 वर्ष एका वर्गात राहिला तरी त्यांना काही फरक पडत नाही. पण आईमध्ये आणि शिक्षकामध्ये हा फरक आहे. ज्ञान आहे पण कळवळा नाही आणि इकडं कळवळा आहे पण ज्ञान नाही. दादा, माझ्या संतांकडे ज्ञानही आहे आणि कळवळा सुद्धा आहे. ज्ञान आणि कळवळ्याचं एकत्रीकरण म्हणजे संत आहेत आणि तेच हित करू शकतात. दादा, आईबाप करू शकत नाही. हित नाही ठावे जननी जननी पुढचं ठावी नाही. नाही पुढचं ठावे नाही. हित नाही ठावे जननी जनक जनका. जनक म्हणजे बाप, जननी म्हणजे आई. आई बापाला आपल्या लेकराचं हित माहीत नाही. काय जाणणार आहेत ते हित? नाही त्यांना हित. आई वडिलांना लेकराचं हित कळत नाही. मग हित म्हणजे नेमकं काय? हित म्हणजे काय? जे आईबापाला कळत नाही ते आईबाप लेकराला जन्म देऊ शकतात पण त्यांचं हित करू शकत नाही. जगाच्या पाठीवर हित आणि अनहित याचा शोध करून जगाच्या पाठीवर फक्त एकमेव आले, त्यांचं नाव संत. कोण? संत. काय शोधून आले? शोधून आले संत. आणि मग कधी म्हणायचं? शोधून आले संत. हिता हित जगाचे, हिता हित जगाचे, हिता हित जगाचे. शोधून आले संत. हिता हित जगाचे, हिता हित जगाचे, हिता हित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे हे शोधले, तपासले, अभ्यासले आणि मग जगाकडे घेऊन आलेले आहेत. मग त्यांनी सांगितलेलं हित, ते हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. शुद्ध भावाने भगवंताचं चिंतन करावं, याचं नाव हित आहे. देवाचं चिंतन का करावं? त्याचं कारण असं आहे, देवच आपलं कल्याण करतो. मग देवच जर आपलं कल्याण करत असतील तर मग संत वजा करता डायरेक्ट देवाकडे जाऊ.
बरोबर आहे की नाही? संत ही जाणतात आणि संत हित जाणत असतील तर संतांनी सांगितलं देवाचं चिंतन करायचंय. म्हणजे हित कोण करतं? देव करतो. हित ते करावे देवाचे चिंतन. कसं करावं? करोनिया मन शुद्ध भावनाने मन शुद्ध करून चिंतन करावं. म्हणजे आपलं काय होईल? कल्याण होईल, आपलं हित होईल, आपला उद्धार होईल. मग काही बुद्धिमान माणसांनी डोकं लावलं, महाराज संतांकडे जायचं. एक तर जगातले 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमय वैत देवानग्रहित मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. या जगामध्ये मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे, मिळा तर कळणं दुर्लभ आहे, आणि कळून देणारे संत भेटणं त्याही पेक्षा दुर्लभ आहे. आणि मग अशा दुर्लभ संताची भेट होती का? नाही. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल का? इतके दुर्लभ संत आहेत. आम्हाला आयुष्य 100 वर्षाचं आहे. 10 बालपणात गेलं, 10 शिक्षणात गेलं, 10 लग्न होऊन मुलं होण्यात गेलं, नोकरीत 10 गेले. आता शिल्लक काय राहिलं? आणि मग त्याच्या नंतर आम्ही प्रयत्न करायचे आणि संत शोधायचे. भेटणार नाही. आणि मग आमचं हित ते देवाकडे पाठविणार आणि मग करणार. त्यापेक्षा एक काम करा, संत द्या सोडून, डायरेक्ट देवाकडे जाऊ आणि आपलं हित करून घेऊ. बरोबर आहे की नाही? मग संताला सोडून दिलं तर होईल का? नाही. विनमुख चरणा संताची येऊ का? घरी जाऊन येऊ. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संताची. संतांच्या चरणाशिवाय, संतांच्या संगती शिवाय, संतांच्या माध्यमाशिवाय देव सुद्धा उद्धार करू शकत नाही. तुमच्या रोजच्या पाठातलं प्रमाण आहे. हरिप्राप्तीचे उपाय हरिप्राप्तीची जातोय. आपल्याला पाहिजे काय प्रमाण माहितीये का? संत विरुद्ध, संत सोडून देव आपलं कल्याण करत नाही. जर ठरवलं देवाने उद्धार करायचा आणि संतांनी जर का त्यांना तिरक्या नजरेने खुणवलं तर देव सुद्धा उद्धार करू शकत नाही. तुम्ही म्हणता कसं? चला रामायणात. ज्यावेळेस इंद्रजित मारला आणि इंद्रजित मारल्यानंतर इंद्रजिताला मारल्याची बातमी कळाल्यानंतर त्याची बायको कोण? सुलोचना रडायला लागली. नवरा मेल्यामुळं रडणार आहे, साहजिक आहे. रडायला लागल्यानंतर तिथं अकांड तांडव पाहिला आणि प्रभूला दया आली आणि प्रभू म्हणले त्याला जित करू. काय कमी आहे? करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती संपन्न आहे. प्रभू रामचंद्राच्या मनात आलं तर कुणालाही जिवंत करू शकतात. ठरवलं. सगळी बैठक बसली आणि सगळ्यांनी विचार केला, ह्या बाबाच्या मनात आलं तर याला परत जित करतील. ह्यो कसा कसा मारलाय हे आम्हाला माहिती. ह्यो परत जित झाल्यावर जमत नाही. जमत. सगळे चिंताक्रांत झाले. हनुमंतराय उठले आणि एका झाडाखाली जाऊन बसले. मीटिंग बोलवली, उद्या याला जिवंत करायचंय. सगळे वानरांनी माना खाली घातल्यात. बोलायचं धाडस कुणी करत नाही. बोलणारा हनुमान, हनुमान कुठे आहे? ते म्हणले त्या तिकडे बसलेत. जा म्हणले बोलून आणा. शिपाई गेला बोलून आणायला. हनुमंतरायने सांगितलं कामात आहे, येत नाही.
तू आला म्हणला ती म्हणते मी कामात येत नाही. प्रभूंनी बोलवल्यावर येत नाही. डोकल्या खरांनी नाही बोलवलं, विश्वाच्या बापानं बोलवलंय, नाही येत. परत सगळ्या वयस्कर म्हातार पाठवलं जांबुवंताला. जांबुवंताला पाठवल्यानंतर हनुमंतरायांनी जांबुवंताकडे पाहिलं आणि जांबुवंताकडे पाहून त्यांनी सांगितलं, तुम्ही जांबुवंत आहात, आम्ही संत आहोत. तुम्ही कोण आहेत? जांबुवंत आहेत, आम्ही संत आहेत. येत नाही म्हणून सांगा. आता जांबुवंतासारख्या वरिष्ठ माणसाला सुद्धा मान दिला नाही. प्रभू तटकन उठले. ज्या अर्थी जांबुवंताला सुद्धा जुमानत नाही त्या अर्थी नक्कीच काहीतरी महत्वाच्या कामात आहे. हनुमंतरायापाशी प्रभू गेले, म्हणले अरे हनुमंता तिकडे माणसं ताटकळत बसलेत, मीटिंग बसले, निर्णय घ्यायचा आहे, कोणचा बॉल लावायचा आहे आजच्या तारखेला. त्यांनी सांगितलं कशाची मीटिंग आहे? अरे म्हणले ते इंद्रजित जिवंत करायचं आहे. म्हणलं तेच पाहतोय मी. म्हणले म्हणजे? नाही, अवतार घेताना तुमचं ठरलं होतं काय? बोलीला वाल्मिक तैसीची करीन, वरतोनी दावीन नामा म्हणे. नामदेवरायांनी लिहून ठेवलंय, वाल्मिक ऋषींनी लिहून ठेवलंय आणि तसं तसं तुम्हाला वागायचंय. मग वाल्मिक ऋषींनी रामायणामध्ये इंद्रजित मारलेला आहे, पण तो जित कोणत्या अध्यायात झालाय तेवढं पुगवतोय. प्रभू म्हणले अरे त्याच्यात कुठं जित झालाय? म्हणलं मग याच्यात जर जित झाला नाही तर तुम्ही कोण करणार त्याला? हनुमंत त्यांनी ठरवलं होतं जित करायचंय. हनुमंतरायांनी नुसतं तिरक्या नजरेनं पाहिलं तरी जिवंत करता आलं नाही. मग मला सांगा, जर जावाई येतो कुणाचा? लक्ष्मणाचा. म्हणजे रामाचा कोण? जावाईच ना. स्वतःची पोरगी विधवा झाली, जावाई जित करायचा आहे. आता जर माझ्यात ताकद असल जावाई जित करायची, मी पुरीला रडून देईन का जित करीन? गाड्या जिवंतच करीन ना. पानेवाडीच्या लोकांनी अख्ख्या गावाची इस्टेट मला दिली, ऐकन मी? तुम्ही देणार नाही मला माहितीये, पण तुम्ही काही दिलं तरी सुद्धा मी माझ्या जावयाला जित केल्याशिवाय राहणार नाही, भलं कोणी आडवं आलं तरी. पण हनुमंतराय आडवे आले. हनुमंतराने सांगितल्याबरोबर प्रभू रामचंद्राला नाही जिवंत करता आलं. बरोबर आहे की नाही? मग जरा सांगा, प्रभूला जर स्वतःचा जावाई जर त्याला नीट करता आला नाही तर तुमच्या आमच्यासारखे डुकल्या खाणाराला काय उपयोग आहे? मग आपल्याला उद्धारच करून घ्यायचा असेल तर संताकडच जावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. विनमुख चरणा संताच्या, संतांच्या चरणा वाचून त्यांना सोडून आपला उद्धार होणार नाही. आणि म्हणून आपला उद्धार करायची जबाबदारी जी आहे ती फक्त संतांची आहे, देवाची नाही. पण जर का संतांनी धरलं हाताला, संतांनी जर का आपल्याला हाताला धरलं आणि आपल्याला हाताला धरून देवाकडे जर नेलं, आपली लायकी नसू द्या, देव उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. धरी तेजा हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. भगवान परमात्मा आहे. आता जाऊ द्या तुमच्या घरातलं उदाहरण देतो. पोराला परीक्षेचे पैसे द्यायचे, तुम्हाला 4 वेळा मागितले, बूट फाटलेत नवे घ्यायचे 10 वेळा मागितले, तुम्ही म्हणता पगार झाला नाही, पैसे सुट्टे नाही, काहीतरी अडचण सांगणार. पण त्या लेकराने जर का आईच्या पदराला पिळा घालायला सुरुवात केली आणि आई मला बुटाला पैसे पाहिजेत, आणि जर आईने मध्यस्थी केली, तुमची ताकद नाही म्हणायची? नाही, हे पुथीतलं नाही, आहे का ताकद? जर आई म्हटली पोराला पैसे द्या तर बाप खिशातले काढून, कारण त्याला माहितीये नाही म्हणलं तर ही हाताने काढून देईन. तस संत देवाला सांगते, कसाही जरी असला तरी याचा उद्धार तुम्हाला करावा लागेल. ही संतांची जबाबदारी आहे. ही संतांची काय जबाबदारी आहे. आणि एकदा संतांनी जबाबदारी स्वीकारली की मग आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय संतांना विनंती प्रार्थना करतात. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मज मग हरी
उपेक्षिणा. मग मात्र देव माझी उपेक्षा करणार नाही, पण देवाकडे मात्र तुम्हाला मला घेऊन जावा लागेल. का? त्याचं कारण आहे, संतच उद्धार करू शकतात, संतच हित करू शकतात. हा संतांची जबाबदारी आहे. जबाबदारी कुठली असू द्या, घराची जबाबदारी असू द्या, कीर्तनाची जबाबदारी असू द्या, सप्त्याची जबाबदारी असू द्या, दुकानाची जबाबदारी असू द्या, धंद्याची जबाबदारी असू द्या, राजकारणाची जबाबदारी असू द्या, नाही तर कुठलीही जबाबदारी असावा, जबाबदारी तुमच्यावर पडली की ती जबाबदारी पारच पाडावं लागते. पण जबाबदारी पार पाडत असताना एका गोष्टीची आवश्यकता लागते. ती जबाबदारी, आलेली जबाबदारी, दिलेली जबाबदारी इमानदारीनं पूर्ण करायला पाहिजे. जबाबदारी आहे, पण बेईमानी जर असेल, कुठलाही धंदा करायचा असेल तर तो जबाबदारीनीच करावा लागतो. धंदा कोणताही असू द्या, तो काय करावा लागतो? जबाबदारीने करावा. आणि नुसतं जबाबदारीने नाही करावं लागत, इमानदारीने करावं लागतो. धंदा करायचा म्हटलं तर 3 गोष्टी लागतात, लिहून घ्या. एक जबाबदारी, दुसरी इमानदारी, आणि तिसरी भांडवलदारी. धंदा करायचा नुसता इमानदार असून चालत नाही, नुसता जबाबदार असून चालत नाही. गुंतवणूक करायला भांडवल बी लागतं ना. गुंतवणूक करायला भांडवल बी लागतं. हे भांडवल महत्वाचं आहे. जबाबदारी आली का ती इमानदारीने केली पाहिजे. धंद्यात बेईमानी नको आहे, जबाबदारी पाहिजे, इमानदारी पाहिजे. शेताला जायचं असेल तर 6-6 महिन्यांनी जाऊन उपयोग होत नाही. एखादा बिझनेस उभा केला तर त्याच्याकडे वर्षांनी जायचं म्हणलं तर जमत नाही. मग त्याच्याकरता इमानदारी असावी लागते, जबाबदारी असावी लागते, आणि भांडवलदारी सुद्धा असावी लागते. कुठलाही व्यवसाय करायचा, कुठलीही जीवनामध्ये जबाबदारी असावी लागते. बेजबाबदार माणसाचा प्रपंच नीट होत नाही. बेजबाबदार माणसाचा जर प्रपंच नीट होत नाही तर बेजबाबदार माणसाचा परमार्थ काय नीट होणार आहे? परमार्थाला सुद्धा काय पाहिजे? जबाबदारी पाहिजे. आणि म्हणून जबाबदारीनं युक्त, इमानदारीनं युक्त आणि भांडवलदारीनं युक्त जीवन असेल तर त्याचा धंदा आहे. त्याचा धंदा. उधारी आणि उसनवारीवर धंदा करण्यात मजा नाही. त्याला भांडवल स्वतःच पाहिजे. दुसऱ्याच्या भांडवलावर नाही धंदा चालत. पण जी जबाबदारी आपल्याला ईश्वरानं दिलेली आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. जी तुम्हाला वाट्याला कर्माला असेल ते काम इमानदारीने, जबाबदारीने पार पाडा. देव तुम्हाला त्याच्यातही पूजा केल्याशिवाय राहत नाही. ऐका, जर याच्यातली एक स्त्री कुणाची तरी पत्नी असेल आणि तिनं पती हा परमेश्वर समजून त्याची सेवा केली तर तिला दुसरे देव चुळीत बसायची गरज नाही. तिला उपवास करायची गरज नाही. बुधवार नाही, आयतवार नाही, मंगळवार नाही, कुठलाच उपवास करायची गरज नाही. पती हाच परमेश्वर. एखादा नोकर आहे, इमानदारीने मालकाची सेवा करीत असेल तर तीच त्याची देवाची पूजा आहे. एखादा शिष्य आहे, तो गुरुकडे असेल तर गुरुची सेवा करणं हाच त्याचा खरा धर्म आहे. आणि एक सांगू का, ज्यानं मुलगा म्हणून जन्माला आलेला आहे त्यानं अख्ख्या देव चुळीत बसण्यापेक्षा आपल्या बापाला आणि आपल्या आईला देव म्हणून पूजा केली तर जगामध्ये कुठलीच शक्ती नाही एवढी शक्ती त्याला प्राप्त झाल्याशिवाय. मी खिशातलं काढून नाही मांडत, माझ्याजवळ पुरावा आहे. कोर्टातला वकील कलमाशिवाय बोलत नाही, तसं वाक्यानं प्रमाणाशिवाय बोलू नये. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती हीची विष्णूची महापूजा. अनुभव नाही, दुसरी नाही, हीच. आणि म्हणून जी जबाबदारी आहे, जी धंदा आहे, ती इमानदारीने केला पाहिजे. पण जबाबदारी म्हणजे काय आणि इमानदारी म्हणजे काय, जरा 2 मिनिटामध्ये सांगतो. माणसं जबाबदारीने करतात. मला आल्या आल्या कळलं
की सप्ताहामध्ये विण्याचा जो पहारा आहे इथला, बऱ्याचशा गावाला आम्ही जातो, पहाऱ्याला रोजानी माणसं लावली जातात. पहाऱ्याला माणसं रोजानी. आणि जर माझा अनुभव सांगतो, 2 मिनिटं घेऊ का? मला तेव्हा गाडी नव्हती. कीर्तन झालं आणि मंदिराच्या समोर खोली, तिथं माझी झोपायची व्यवस्था केलेली. रात्री कीर्तन संपले, मी झोपलो. जागर चालू होता तोवर झोप येईना, जागर बंद झाला. आणि मग थोडा डोळा लागला, पण डायबिटीस असल्यामुळे लघवीला उठावं लागलं. मी उठलो, लघवीला चाललो. मंदिरातल्या इनकर्याने मला हाक मारली. म्हणलं, बाबा रात्रीचीच का तुम्ही? म्हणलं हा. कीर्तनवाले? म्हणलं हा. काय भारी कीर्तन केलं हो. बरं, स्तुती कुणाला वाईट वाटते का हो? मी बी माणूसच आहे. म्हणलं हो, बरं केलंय, माऊलीच्या आशीर्वादाने चांगलं चाललंय. इकडे इकडे म्हणलं. काय म्हणला? यांनी सांगितलं मगाशी प्रमाण, ते आता सांगतो. भूतांची दया, हे भांडवल संता. तुम्ही जरा शब्द ध्यान ठेवा. भूतांची दया, हे भांडवल संता. त्यांनी प्रमाण मला सांगितलं. मलाही बरं वाटलं. हे काही न करायच्या पाठ प्रमाण. बरं, ती पद्धत अशी आहे, दुसऱ्याच्या गळ्यातला विना घ्यायचा असलं तर पहिल्यानी त्याच्या पाया पडायचं. त्याच्या पाया पडायचं, मग त्याच्या गळ्यातला विना आपल्या गळ्यात घ्यायचा. तो पाया पडतो आणि निघून. बरोबर असंच आहे ना? हां, मी पाया पडलो त्याच्या, प्रमाण सांगितल्यामुळं मला आनंद वाटला. विना घेतला गळ्यात आणि मी सुरू केलं. नाहीतरी आळंदीला ज्यावेळेस 79 साली मी गेलो, त्यावेळेस आम्हाला सप्त्याला जे लावलं होतं ना, पहिला आम्हाला पारेकरी म्हणूनच पाठवलं होतं. स्वारगेटच्या स्टेशनवर आम्ही सगळे द्वात्रावाले 2-4 जण पाटण तालुक्यात सप्त्याला चाललो होतो. एक जण माळकरी गंधावाला आमच्याकडं पाहिलं, कपडे, युनिफॉर्म, धोतरन ते शर्टन, ते पाहून आले. म्हणला, महाराज सप्त्याला चालला वाटतं. एक जण म्हणला हा. तेवढ्यात दुसरा म्हणला, आम्ही सप्त्याला नाही चाललो. म्हणजे मग तो इना वाजवायला चाललो म्हणत असतानाच मी पटकन पुढे गेलो, त्याला बाजूला सारलं. म्हणलं, सप्त्याला नाही चाललो आम्ही, आमचा श्रुती वादनाचा कार्यक्रम आहे. आपलं कीर्तन 4G नाही 5G आहे, जरा ध्यान देऊन ऐकावं. विठाल विठाल मला आनंद वाटला की इथल्या तरुण मंडळाने इथं विण्याचा पारा गावातल्याच तरुणांनी हातात घेतलेला आहे. जरा त्यांच्यासाठी एकदा रडलेलं पोरगा खांद्यावर घेऊन 4-4 तास त्याची करमणूक करण्याचा माणसं प्रयत्न करतात, पण देवाच्या दारामध्ये 1 तास विना घ्यायची पाळी आली तर लाज वाटते त्यांना. इम्प्रेशन जातं म्हणतात, इम्प्रेशन जातं. पण जर भगवंताच्या दारामध्ये 1 तास जरी तुम्ही भगवंताचं नामचिंतन विना हातात घेऊन त्या तारांच्या तारा छेडून जो स्वर निघल त्या स्वरामध्ये जर आळवलं ना, तर देवाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही आणि देव तुमचं कल्याण केल्याशिवाय. आज समाजामध्ये पैसा कमी नाही दादा, संस्कार कमी आहेत. आज सत्ता कमी नाही माणसाकडे, संस्कार कमी आहेत. आणि म्हणून इमानदारी काय सांगतो मला ते सांगायचे. जबाबदारी आणि इमानदारी. मुलांनी जबाबदारी उचलली आणि इमानदारीनं पार पाडली. मला कौतुक वाटलं, आनंद आहे. ऐका, कोणताही व्यवहार हा साधक बाधक व्हायचा असेल तर समान सत्तेमध्ये होत असतो, विषम सत्तेत होत नसतो. जर तुम्ही जबाबदारीने परमार्थ करत असाल आणि त्याला इमानदारीची जोड असेल तरच तो फलद्रूप होणार आहे. नाहीतर इमानदारी नसेल आणि बेईमानी असेल तर तुम्ही जबाबदार म्हणून सुद्धा धोका खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या त्या सत्तेतच आपल्याला ते करावं लागेल, त्याच्याशिवाय होत नाही. सत्ता 3 आहे: व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. ऐका, ज्याच्यातलं काहीच बरोबर येत नाही त्याचं नाव संसार आहे.
आणि ज्याच्यातलं काहीच वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे. हे दोन्हीकडे पाहताना त्या नजरेने पाहिजे, जबाबदारी आणि इमानदारीने. फक्त एवढंच आहे की दोन्ही एका सत्तेत पाहिजेत, एका याच्यात पाहिजे. बेईमानी आणि जबाबदारी असेल तर उपयोग नाही. इमानदारी नुसतीच आहे आणि जबाबदारी नसेल तरी उपयोग नाही. पत्नीच्या अंगावरची साडी फाटली, तिला कोणीच नाव ठेवणार नाही दादा. सगळे बोट कोणाकडे करणार आहेत? पतीकडे करणार आहेत. कारण पत्नीची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. धर्मेच आर्तेच नातीचरामी नातीचरामी नातीचरामी. मी हिला कधीच अंतर देऊ शकत नाही, ही संकल्प आपण सोडलेला असतो. मग आज आम्ही परमार्थ एवढा करतोय, फल काय मिळत नाही, आमचा उद्धार काय होत नाही. ऐका दादा, कोणत्या तरी एका सत्तेत असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे करडीची पिकं होते का? करडी ज्वारी होती, पण त्या ज्वारीमध्ये एक पाटा असायचा करडीचा. पूर्वीचे लोक आहेत ना, करडीचं तेल घरात वापरायचे. करडी, आणि ती करडी जी आहे ना ती काटे असायची, आणि ती करडी काढली की त्याचा एकत्रपणे जे ठेवलं जातं त्याला पेटा म्हणते. करडीचा पेटा. त्या काळात करकुंजे यायच्या, ती अशी थापची थाप चालायची पक्षाची वा आकाशात. त्या करकुंज्या करडी खायच्या, आणि ती करडी काढली आणि त्यांनी ती पेटा बांधला. पण त्या करडीची मूठ तो पेटा बांधायचा असेल तर तो कशाने बांधायचा माहितीये? ते बांधायला कॅकताड लागतं. कॅकताड, तुमच्याकडे कॅकताड माहित नसेल, कॅकताड आहे ना. पण ते काय झालं नेमकं, करडीचा पेटा त्यांनी तयार केला, मजूर जायला लागलं म्हणून पटापटा पटापटा काढून घेतलं आणि त्यांनी ते रचून ठेवलं. त्याच्यावर दगड ठेवला, पेटा तयार केला आणि दगड ठेवला आणि घरी गेला. म्हणला उद्या सकाळी लवकर येऊ आणि पेटा बांधू. तो झोपला. तो काय झाला? झोपला. आणि झोपीत त्याला स्वप्न पडलं, आणि झोपीत स्वप्न पडल्यावर त्याला आभाळ आलेलं दिसलं. कशात? स्वप्नात आभाळ आलं, आणि आता पाऊस येईन आणि आपली करडी सगळी भिजल, पेटे बांधावं लागतील, वादळ आलं तर उडून जाईल, म्हणून बांधण्याकरता त्यानं कुऱ्हाड घेतली. तुम्ही जागे आहेत ना? तुम्ही झोपले नाही ना? ऐका, तो झोपलाय, तुम्ही जागे. मग तो उठला, कुऱ्हाड घेतली आणि कॅकताडाकडे गेला. बरं, ती कॅकताड असं जन्माला येतं, कॅकताड असं जन्म येतं, असं पानाला पान नाही येत. ती देवड असते, देवड असते. आतलं पान असं असलं की दुसरं पान असं येतं, तिसरं पान असं येतं, अशी देवड त्याची असते. आणि त्याला दोन्ही साईडने असे काटे असते, आणि वर त्यांचा अध्यक्ष असतो. कॅकताडाचं पान हा बारीक 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 काटे खाली, ही त्याची हमाल पंचायत, आणि तो त्यांचा अध्यक्ष वर. तो जरा जाडजूड असतो, तो जरा खमकी असतो, त्याची ताकद जास्त असते. तो काटा, यानं ती कुऱ्हाड घेतली आणि काटा ते पानं तोडायला सुरुवात केली कॅकताडाची. आणि कॅकताडाचं पान तोडायला गेला की इकडचा साईडचा जो काटा होता ना त्यानं याला दणका दिला. जोरात आवेशात कुऱ्हाड हाणली, तसाच तो काटा याच्या हातात शिरला आणि हात बधीर झाला. आणि जो कुऱ्हाडीचा घाव पानाव पडायचा तो नेमका पायाव पडला आणि त्याची शिर तुटली. आता शिर तुटल्यावर रक्त वाहायला लागलं, मेन शिर, रक्त घाळ 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 वाहायला लागलं. मग त्यांनी नांदगावच्या दवाखान्यात जावा का नाशिकला जावा? नाशिकला, बरोबर आहे की नाही? का तिथल्या तिथं काही ती टणटणी वगैरे औषध पिळलं का रक्त बंद होतं पूर्वी, ती चिलारी फुलारी करायची. त्यांनी ते करावा का दवाखान्यात जावा? हा, दवाखान्यात जावा. त्यांनी कुठे जावा? दवाखान्यात जावा, बरोबर ना? तुम्ही जागी येत ना? स्वप्न पडले कुठं? झोपीत. कुऱ्हाड घेतली, झोपीत. लागली, झोपीत. रक्त निघालं, झोपीत. आणि औषध कुठं? दवाखान्यात करायचं.
त्याला प्रश्नच नाही, त्याला दुसरा औषधच नाही. मी ज्ञानोबरायची उभी सांगतो, आगा स्वप्नीची आघाया औषध चिवोची धनंजया. त्याला जागा करणं एवढंच औषध आहे, दुसरं औषध नाही. आता मला तुम्ही सांगा, स्वप्न हे प्रातिभाषिक सत्तेतलं आहे आणि औषध जर व्यावहारिक सत्तेतलं असेल तर जखम बरी होईल का? नाही. मग आपली तशीच परिस्थिती झाली. आपली जबाबदारी आहे, परंतु आपली जबाबदारी व्यावहारिक सत्तेतली आहे आणि इमानदारी मात्र प्रातिभाषिक सत्तेतली आहे. आपल्याला ते चालणार नाही. म्हणून इमानदारी आणि जबाबदारी ही दोन्हीही आपल्याला पारमार्थिक सत्तेतली पाहिजे. आणि आपल्याला जो धंदा करायचा, आता आपलं कीर्तन कोणत्या सत्तेतलं आहे? पारमार्थिक सत्तेतलं आहे. आणि मग पारमार्थिक सत्तेतली आपल्याला जर कदाचित भागीदारी मिळवायची असेल, पारमार्थिक सत्तेतली भागीदारी म्हणजे भांडवलदारी मिळवायची असेल, तर इमानदारी आणि जबाबदारी ही कोणत्या सत्तेतली पाहिजे? पारमार्थिक सत्तेतली. मग जबाबदारी आता आपली पारमार्थिक सत्तेत आहे, आपली इमानदारी सुद्धा पारमार्थिक सत्तेतली आहे. आता भांडवलदारी सुद्धा कुठली पाहिजे? पारमार्थिक सत्तेतली पाहिजे. मग पारमार्थिक सत्तेमधलं भांडवल काय? परमार्थातलं भांडवल काय? भांडवल काय? भांडवल गाठे तरे विश्वास, भांडवल गाठे तरे विश्वास, भांडवल आलो आलो निश्चल दास, आलो निश्चल दास, आहे मागितली आसन, आहे मागितली भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थातलं भांडवल काय? परमार्थातलं भांडवल विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चल दास, न पाहे मागील ते आस, पुढते सोस सेवेचासी. पारमार्थिक सत्तेमध्ये भांडवल जर काय पाहिजे असेल तर विश्वास नावाचं भांडवल पाहिजे. आता विश्वास नावाचं भांडवल आहे आमच्याकडे, जबाबदारी पण आहे, पण इमानदारी आम्हाला कळत नाही की भांडवल माणसाकडे असून धंदा होत नाही. गुंतवणूक करायची चॉईस पाहिजे. पैसे गुंतवणूक कुठं करायचे? कोणत्या धंद्यामध्ये पैसे गुंतवायचे? तुमच्याकडे गोल्ड लोन आलतं का? नाही आलं, भाग्यवान आहे. लई लोकांनी इस्टिटी लिहिली आहेत त्याच्यात. आमच्या पैठण भागात, शेवगाव तालुक्यात, नाव नाही सांगत, म्हणजे ते पण गुंतले असतील. विठ्ठल विठ्ठल. लाड लाड माझ्याकडे आले होते आणि मला म्हणले, महाराज काय कीर्तन करीत बसले, आमच्याकडे बघा.
25-25 लाखाची बसायला गाडी. कोणची? फॉर्च्युनर. ते जॅकेट आणि ती गळ्यातली माळ कवड्याची नाही. ऐका तुम्ही बघा हो, आज कवड्या तुमचे इतके बॅटरी उतरलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, अरे ज्ञानोबारायासारख्यांनी रचलेला परमार्थ आहे आणि जगद्गुरु तुकोबारायासारखा कळस ज्या संप्रदायाचा आहे त्या संप्रदायाचे आम्ही पायिक आहेत, भिकारी नाही. अरे विश्वाला लादवणारं तत्वज्ञान आमच्या ज्ञानेश्वरीत आहे. तुकोबरायचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. अरे ज्यानं ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तुकोबरायचा गाथा स्वीकारलाय ना त्यांनी खाण्यापिण्याची चिंता नाही करायची. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर सोडून द्या. आताच्या महाराज लोकांनी प्रसिद्ध होण्याच्या नादात, परत ऐका, आत्ताच्या महाराज लोकांनी युट्यूबवर प्रसिद्ध होण्याच्या नादात सिद्ध व्हायचं सोडून दिलंय. आणि परमार्थ हा प्रसिद्धी करता नाही दादा, हा सिद्धी करता आहे. आपल्याला रात्री ज्यांचं कीर्तन ऐकलं सिद्ध पुरुष आहेत तुकाराम बाबा. अरे जीवनात संगती अशी करायची की 2 मिनिटाची क्लिप पाहून त्याच्या मागे हुरळून जाऊन 60-60 हजार रुपये देऊन माणसं आणतात आणि इथं आल्यावर म्हणतात लाका लाका ती तवा ऐकलेलं तीच आहे, गेला ना चुना लावून. ऐका, कीर्तन हे परिवर्तना करता असावं, विश्वास अत्यंत महत्वाचा असावा. परमार्थामध्ये खरं भांडवल काय असेल तर विश्वास आहे. आणि तो विश्वासाच्या बळावर तुम्ही देवाला सुद्धा खाली बस, इथंच थांब हे म्हणण्याची ताकद विश्वासानं निर्माण होते. आईबापाची सेवा केली आणि देव भेटायला आला तर इट फिकली, सांगितलं इथंच राहा. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. याच्यापेक्षा पुढचे शब्द वापरतो, कार्य पुंडिया मातलासीन उभे केले विठ्ठलाशी. अरे एवढा विश्वास परमार्थामध्ये असणे. परमार्थ हा नुळ्या पांगळ्याचा नाहीये, परमार्थ हा जबाबदारीने करायचा आहे. आणि ते जबाबदारी पार पडत असताना इमानदारी आणि भांडवलदारी, ती भांडवलदारी म्हणजे पैशाची नाही दादा, पैशाची नाही. ती भांडवलदारी कशाची आहे? विश्वासाची. महाराज, तुम्हाला तुमची प्रसिद्धी मिळवायची असेल तर तुम्हाला पत्रिकेत नाव, नंतर फोटो आणि मग पोस्टर चिकटून लावावं लागेल. तुमच्या नावाचा लागलेला पोस्टर आणि तुमच्या नावाची छापलेली पत्रिका 15 दिवसानंतर फाटणार आहे. किती दिवसांनी? 15 दिवसांनी फाटणार आहे. आणि तुमचे जे माणसं गुण गौरव करतायत ना ते पुढच्या वर्षी तुम्हाला विसरणार आहे. माणसं मुरमरेवरी प्रचार करते, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, आणि पडल्यावर म्हणतात मुर्दाबाद. लोकांचं काही घेऊन बसले. तुमची जाहिरात आज आहे, 2 दिवस चलल, महिनाभर चलल, महिन्यानी विसरणार आहेत. तुमचा आवाज भरपूर चांगला आहे तोपर्यंत तुमचं कौतुक करतील. तुमचा आवाज आता खरखर करायला लागला, पुढच्या वर्षी बोलू नका म्हणतील. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचं नाव विसरून जातील. पण पठ्या भाग्यवान आहे, माझी जाहिरात तुमच्या पोस्टरची पत्रिकेची गरजच नाही. माझी जाहिरात स्वतः तुकाराम महाराजांनी गाथ्यात करून ठेवलेली आहे. मी किती वेळा मेलो तरी माझं आडनाव तुम्ही सगळे मानणार आहेत मुखाने. आम्ही जरा 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 बोलण्यावर ध्यान द्या. आम्ही सदैव सुडके, माझं नाव सुडके. आणि माझी जाहिरात, माझ्या आडनावाची जाहिरात नाथ महाराजांनी रामायणात बी केली आणि तुकाराम महाराजांनी गाथ्यात केली. अरे मी बी काही खानदानी कीर्तनकार आहे, माझा बाप कीर्तनकार होता, माझा आजा कीर्तनकार होता. आणि पुढच्या वर्षी बोलवले तर पोरालाही पाठवीन. वारकरी संप्रदायाची सेवा निष्ठेनं आहे. आजही छातीला हात लावून सांगतो, ज्ञानोबरायच्या पालखी सोहळ्यामध्ये हजारो दिंडे आहेत.
परंतु हजारो दिंड्यामध्ये भिशीमुक्त दिंडी फक्त महाराष्ट्रात एकच आहे, ती म्हणजे सुडके महाराजांची. कुणी बी येऊन बघा. पण एक लक्षात ठेवा, विश्वास महत्वाचा आहे. आपण कुठं विश्वास ठेवलाय? लोकांनी नको त्या स्कीम मध्ये पैसे गुंतवले तर विश्वास ठेवला, हे सांगत होतो मी. तुमच्यासारखे फसतेत यात काय नवल, कमर बांधणारे फसलेत. आज कशी व्हायना अर्धी तुकडा खाऊन मी दिवसातून 2 कीर्तन करतोय. माझी कशी व्हायना येडी पाकडी 2-3 हजाराची गाडी घेऊन फिरतोय, 2-4 लाखाची का असाना. 25 लाखाच्या गाडीवाले तुरुंगात जाऊन बसले, तर काय घेऊन बसले? भांडवल गुंतवलंय कुठं? मी माझं भांडवल आहे ना, विश्वास नावाचं भांडवल आहे. आणि ती तुम्हालाही सांगतो की तुमच्या जीवनामध्ये असलेलं विश्वास नावाचं भांडवल धंद्यातच गुंतवायचंय. पण तो धंदा काय पाहिजे असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायासारखे संत जगात आहेत ना, हे संत माझं दुकान आहे, संत माझं धंदा आहे. आणि त्या संतांच्या पायावर माझा विश्वास आहे. संताचे पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास नावाचं भांडवल मी कुठं गुंतवलंय? धंद्याची चॉईस पाहिजे, भांडवल कुठं गुंतवायचंय हे कळालं पाहिजे. बरेचसे माणसं नको तिथे गुंतवणूक करतात आणि नंतर पश्चाताप पावतात. तसं नाही झालं पाहिजे. पश्चाताप नको आहे, गुंतवणूक चांगली पाहिजे. बरं, एखादा धंद्याची चॉईस असली, एखाद्या धंद्याची चॉईस आहे. धंदे 2 प्रकारचे, धंदे 2 प्रकारचे, धंदे 2 प्रकारचे. एक इमानदारीचा धंदा आणि दुसरा बेईमानीचा धंदा. त्याला कोणता धंदा म्हणते? 2 नंबर. त्याला धंदा कोणता म्हणते? 2 नंबर. 2 नंबरच्या धंद्यामध्ये बरकत लई, लई बरकत. रुपया गुंतवला 2 नंबर मध्ये तर किती मिळतो? 4 पट. 2 नंबर मध्ये रुपया गुंतवला तर 4 पट. आणि मग त्याची मजा, त्याची हौस. आपलं गुंतवणूक केलेली चुकलेला असतो, रुपया गुंतला की रुपयाच मिळतो, आपण झुरतो त्याच्याकडे बघून. त्याने रुपया टाकला आणि 4 मिळाले, रुपया टाकला आणि 4 मिळाले, आपण मिळून बी झुरतो आणि तो हवेत असा तरंगत चालवतो. 2 नंबरचा धंदा तुम्हाला कळलं ना? 2 नंबरचा धंदा. आम्ही काशीला शिकायला गेलो, आमच्यातून एक जण शिकायला तिकडं आला, पण त्याचं डोकं काही चालना. संस्कृत शिकायला सुरुवात केली, लघुसिद्धांत कौमुदी 14 सूत्र असते व्याकरणाचे. जसे मराठीचं व्याकरण शिकायचं म्हणलं तर क पासून ज्ञ पर्यंत, आणि इंग्लिश शिकायचं म्हणलं तर ए पासून झेड पर्यंत. तसं संस्कृत शिकायचं म्हटलं तर 14 सूत्र आहेत. किती?
14 आय उंड रिल रिक ए ओंग आय आऊज खय वरट लन यमंगरणम जबई गडदच जबगडदच खप चढता चढतव कपई शेषर हाल. किती जाऊ दे किती हे 14 सूत्र आहेत. आणि हे 14 सूत्र ज्या वेळेस तुमचे पाण्यासारखे तयार होतील त्याला पाणिनीचं व्याकरण म्हटलं जातं. ते पाणिनीचं व्याकरण म्हटलं जातं. आणि मग ते त्याला काही जमाना ते बाहेर फिरायचं पाठ काही होत नसो. पण तिकडं एक चांगलं होतं. तिकडं एक चांगलं होतं काय जंगलचे जंगल गांज्याचे तिकडचे साधू आहेत ना असे वारबडून आणीत येत असे मळीत येत आणि पोलीस स्टेशनच्या पायरीवर बसून फुकीत येत. तिकडं तो 2 नंबर नाही. हरिद्वार मध्ये आणि हरिद्वारच्या पुढं ऋषिकेश मध्ये जंगलचे जंगल आहेत. पोलीस स्टेशनच्या छताडाव गांजा उगालेला आहे. जाऊन बघा तिकडं. त्याला साधूला वाटलं हे घोकमपट्टी करीत बसण्यापेक्षा हे धंदा बरा आहे ना. इकडं मोकार येईन फुकाटी त्याने तिकडून पोतं भरायचं रेल्वेत टाकायचं आणि इकडं आणायचं. 2 वर्ष धंदा लई तेजीत चालला हो. लय पैसे कमवले. गाडी घेऊन यायचं आम्हाला भेटायला बसा घोकत तुम्ही मजा. आणि जेव्हा आम्ही तिकडून शिकून आलो आणि कीर्तन करायला सुरुवात केली नेमकं त्याच्या परिसरात त्याच्या गावात गेलो. अहो म्हणलं आमचा जोडीदार होता एक तिथं तो गांजाचा धंदा चालला होता त्याचा कसं काय हो. त्या जोडीदार म्हणला झालं चौपट झालं त्याचं काय झालं चौपट झालं. तुम्हाला चौपट कळलं ना. 4पट फायदा ही मराठी आहे आणि चौपट हिंदी आहे. चौपट झालं म्हणलं त्याचं काही खरं. धंदा कोणता उचलायचा आहे आणि गुंतवणूक कुठं करायचं ही कळली पाहिजे. आणि म्हणून आम्ही संत नावाच्या धंद्यामध्ये आम्ही विश्वास नावाचं भांडवल गुंतवलंय. आणि भांडवल गुंतवलं ना तर संतांच्याच नावाच्या दुकानामध्ये का गुंतवलं त्याचं कारण आहे ते जगाच्या पाठीवर एकमेव असं दुकान आहे. एकमेव असं दुकान आहे. हाथी के पाव में सबके पाव. हत्तीचा पाय म्हटलं की जगातले सगळेचे पाय त्याच्यात सामावलेले. अजून त्याच्यापेक्षा मोठा पाय कुणाचा नाही. हत्ती के पाव म्हणजे हत्तीच्या पायासारखं आमचं संतांचं दुकान आहे. कोणतीही वस्तू मागा जे दया पाहिजे ते आहे रे. संत सज्जनी मांडिले दुकान जे दया पाहिजे ते आहे. काय पाहिजे ते मागा तिथं आहे. असं जे दुकान आहे ते दुकानामध्ये आम्ही विश्वास ठेवला भांडवल गुंतवलं आणि परिणाम असा झाला की आमचं जीवनाचं कल्याण झालं. कल्याण झालं. पण आता मला सांगा उदाहरण सांगतो. 2 सेकंदात 9 वाजल्यात. मी 2 सेकंदात सांगतो. माझा मी घड्याळात जिवंत ठेवलेला मनुष्य आहे. मी ज्या वाजता येईन असं फोनवर सांगितलं मी त्या वाजता गावात पोहोचलेलो आहे. मी वेळेवर सोडणार काळजी करू नका. आणि पाकिट वाढून दिलं तर 2 तास लांबविणार आहे त्याची काळजी करू नका. ऐका दीपावलीचा सण आपला सगळ्यांचा मोठा सण कोणता आहे. दिवाळीचा सण. ज्याच्या घरी कधीच काही गोडधोड होत नाही ते कधी करतात दीपावलीला. आणि चौकात दुकान मेन पॉइंटवर दुकान टाकलं. 10 लाखाचा 20 लाखाचा माल भरला. स्वस्तात घ्यायचं आणि महागात विकायचं याला काय म्हणायचं धंदा. त्यांनी माल भरून ठेवला आणि दीपावलीच्या दिवशी पहिल्या आंघोळीला नरक चतुर्थीला आंघोळ पहाटच केली. पूजा अर्चा झाली आणि दुकानाकडे आला. लोकांनी दीपावलीच्या आदल्या दिवशी दुकानात दारात गर्दी केली. भली तोबा गर्दी झाली. दुकानदाराचं शटर उघडायला जागा नाही एवढी गर्दी अगोदरच उभा राहिली. कारण माल चांगला होता इमानदार होता जबाबदारीने देणारा होता. आणि पैसे रोख घेतलं ना तर फायदा आहे. रोखीच्या दुकानदाराला 2 फायदे असतात घेणाराला. एक तर रोख घेतल्यावर भाव व्यवस्थित लावावा लागतो आणि दुसरी गोष्ट माल चांगला द्यावा लागतो. निकसून घेता येतो. कसला बी घेता येत. उधारी उसनवारीवर जो देईल तो घ्यायचा आणि भाव 6 महिन्याच्या व्याजासहित लावायचा. ही रोखीची गिऱ्हाईक सगळ्यात तुंबळ गर्दी झालेली. हे आलं कमरेची चावी काढली कुलूप उघडलं शटरला हात लावला आणि शटर वळायचं तेवढ्यात खिशातला मोबाईल वाजला. खिशातला मोबाईल वाजल्या एक हात शटरला एक हात मोबाईलला उचलला. हॅलो कोण बोलतंय म्हणले रामभाऊ. काय तुम्हाला काही माहीत म्हणले काय
अहो म्हणले तुमचा लाडका मेहुणा आणि तुमचा सासरा ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही पण गेले. काय म्हणला? हो. जसं असाल तसा निघून या. त्याने तो फोन बंद केला आणि सासरवाडीला लावला. फोन उचलला तर रडारडीच सगळी. मेहुणा गेला आणि सासरा गेला. त्याने फोन बंद केला. आता तुम्ही मला एक सांगा, सण दिवाळीचा गिराहिकाची तोबा गर्दी, 10-20 लाखाचा माल भरून ठेवलेला आहे. आता त्यांनी शटर उघडावा का पुरत कुलूप लावा? इमानदारी, धंद्यातली इमानदारी सांगतोय. काय करावा? शटर उघडावा. कारण उद्या दिवाळी परत. आजचं गिराईक उद्या. बरं, हे गिराईक जर दुसऱ्या दुकानात गेलं तर परत ह्या दुकानात येईल का? नाही. मग यांनी धंदा बंद पडायचा आणि बुच लावून घेण्याचं पेक्षा शटर उघडावा का कुलूप लावावा? आज जर कुलूप लावलं तर कायमचं कुलूप लागल. मग काय करावा? उघडावा. त्यांनी जर शटर वर केलं, तुम्ही जागे आहेत का? त्यांनी जर शटर उघड केलं तर त्याच्या घरात बिगर भूकंपाचे भांडे खडा 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 खडा. तुम्हाला कळलं ना? तुम्हाला खोटं सांगत नाही. जगातला कोणताही महाराज आणा, कोणताही साधू आणा, ती बायको शांत होईल? होईल? नाही होणार. एखादी हाडळ लागली तर मांत्रिकाकडून उतरिता येईल, पण ही जात नाही उतरायची. नाही उतर. तुमचं काय, माझं 30 तारा आहे. लय वाईट, लय वाईट. त्यांना ती धंदा बंद होऊ नाही तर जाळ होऊ, हिला खुश करायचंय ना, मग कुलूप लावायचं, तिला घ्यायचं आणि रडायला तिथं जायचं. तुकाराम महाराजाला माहिती होतं. तुकाराम महाराज म्हणले, विश्वास नावाचं भांडवल संत नावाच्या धंद्यात गुंतवलंय आणि मला माहिती आहे माझी आई येईल, माझी बहीण येईल, मेहुणा येईल, बायको येईल, अमुक तमुक पाहुणे रावळे येतील, सोयरे दाहिरे येतील आणि माल घेऊन जातील. पण ऐका, ह्यांनी जर असा माल वाटण्यावरी गेला तर माझं दिवाळं निघल. तुकोबाराय म्हणले, त्याच्याकरता मी पहिल्यांदाच या नात्या गोत्याच्या करंटच्या वायरी फ्युजा सगळं आधीच काढून टाकले आणि सगळ्याला सोडून सर्व भावे दास झालो त्यांचा. का? त्याच कारण तेच माझं हित करू शकतात, दुसरं कोणी करत नाही. तेची माझे हित करीती सता, 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 तेची माझे
माझी सेवेची वेळ संपली. 9 वाजल्या, बरोबर ना? 9 वाजल्या ना, म्हणजे वेळ आपली संपली. तुम्ही कितीही गाडी उशिरा सुटली तरी वेळेवर गाडी जो पोहोचविल त्याला बक्षीस दिलं जातं, बरोबर आहे की नाही? बक्षीस दिलं जातं. पण एक लक्षात ठेवा, मी जाता जाता आपल्याला विनंती करेल, महाराज मंडळीला पहिली विनंती अशी करील की आपण पारमार्थिक सत्तेत आहोत आणि पारमार्थातलं भांडवल जर काय असेल तर विश्वास. पारमार्थातलं भांडवल काय आहे? विश्वास आहे. ऐका बरं का, पारमार्थातलं भांडवल काय आहे? विश्वास आहे. हे असंख्य लोकांचा आपल्यावर विश्वास बसावा असं वाटत असेल तर कीर्तनाला घेतलेल्या 4 चरणाला चाली लावण्यापुरती टाळकरी नसावात, मधी येणारे सगळे प्रमाण आपल्या पाठ असावात. आपली साधना आहे ती. कीर्तनाला अभंग कोणताही घेतला तरी आता लई सोपं झालंय, पाठ करायची गरज नाही, मोबाईलवर सर्च केले की अभंग येतो. आणि त्याच्यामुळं पहिल्या चरणात काय म्हटले, दुसऱ्या चरणात काय म्हटले की प्रमाण म्हणणं सोपं आहे, परंतु त्याला जी पूरक आहे, इटा मांडून भीत होत नाही, 2 इटांच्या मध्ये माल कालून टाकला की त्या इटा फिट होत्यात. तसं कीर्तनाच्या विषयामध्ये टाळकऱ्यांनी दिलेले जे प्रमाण मधले असतात ते प्रमाण म्हणजे माल आहे. तो काय आहे? माल आहे. आता तुम्हाला सांगतो, मालावर आलो म्हणून हा माल, हा माल, हा माल तुकाराम महाराज आहे. हा माल तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं माहिती आहे का? फोडीला भांडार, धान्याचा हा माल, मी तो हमाल भारव आहे. हमालाचे 2 अर्थ आहे. नको त्यो बोजा डोक्यावर घेऊन कणत बसणारा सुद्धा हमालच आहे. माऊलीची ओवी आहे, देखा पुढीलाचे ओझे, जरी का आपला माथा घ्यायचे तरी कान दाटीचे धनुर्धरा. दुसऱ्याचं वज डोक्यावर घेणं आणि कणत बसणं हे हमालाचंच काम आहे. पण माझ्याकडं बघा, हा माल आहे, हा माल आहे, हा माल आहे, माल. हे लोकांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. हा माझा विश्वास आहे. तुकोबराय म्हणतात, मी हमाल आहे पण हमाल बोजे वाहणारा नाही. हा धान्याचा माल घेतलेला हा माल आहे, धान्याचा घेतलेला हा माल आहे. आणि हमाल काय करतो? हमाल काय करतो? काय करतो? ज्याच्यात ओझ घेण्याची ताकद नाही त्याचं ओझ आपल्याकडे घेतो. ज्याच्यात ओझ घेण्याची ताकद नाही त्याचं ओझ आपल्याकडे घेतो आणि त्याला सुख देतो. तुकोबरायांनी आपल्याला या संप्रदायात आणलं आणि या संप्रदायाची सेवा करण्याचं सौभाग्य आपल्याला मिळालं. दादा हो, मी फार भाग्यवान आहे, मी फार भाग्यवान आहे. काही काही मंडळी टाळकरी वाजवणारे गाणारे आलेत, त्यांच्या घरात कुणी पारमार्थिक नाही तरी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये उतरून तेवढी साधना करून फार मोठं नाव लौकिक कमवलेले अशी किती कुटुंब आपण पाहतोय. ज्यांना फडकरी आहे, जे परंपरेचे आहेत, ज्यांचे आईबापच पारमार्थात आहेत, त्यांचे पोरं सुधारणं यात नवल नाही. जे काहीच करीत नाही त्यांचे सुधारलेत हे खरी नवलाची, हे संप्रदायाची ताकद आहे. आणि ही ताकद आपल्याकडे पाहून समाजाची निर्माण झाली पाहिजे. आज मला इथं गोपाळे महाराजाची उणीव जाणवली. फार लहानपणापासून गोपाळे महाराज कीर्तनाला जर असले ना तर कीर्तनकाराला कशाचीच तकलीफ नाही, असं हवेत उचलल्यासारखं उचलल्याशिवाय. ही सेवा आहे. आणि म्हणून जिवंत ठेवा. मोबाईल 10 लाखाचा घ्या, अभंग सर्च करायला 10 लाखाचा मोबाईल घ्या, जरूर घ्या, पण कधी धोका देईल सांगता येणार नाही. हे साधन आहे, हे कधीही धोका देईल. मग एक काम करा, साधन किती लाखाचं असू द्या, धोका देतं. साधना करा, आयुष्यात धोका मिळणार नाही. पाठांतर केलं तर कधी धोका होत नाही. त्याला जाऊ द्या, मरू द्या. 2 सेकंद घेतो, चालेल? 2 सेकंद घेतो.
संताची ये पायी हा माझा विश्वास. हा माझा विश्वास. कोणता? हा माझा विश्वास. माझा विश्वास आहे. काय विश्वास? सर्व भावे दास झालो त्यांचा. कुणाचा? त्यांचा. सर्व भावे दास झालो म्हणून तेच माझे हित करू शकतात. नाही नाही, पुढचं सांगू का? सर्व भावे दास झालो त्यांचा, त्यांची याने जोडे सर्व सुख. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची याने जोडे सर्व सुख. संताचे पायी हा माझा विश्वास. तस तस जेने हा गोपाळ कृपा करे. हा माझा विश्वास संताची पायी, जेने हा गोपाळ कृपा करी. आणि म्हणून तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन न मोडी बोलिले. मी बोललेलं वचन मोडणार नाही, दिलेलं वचन मोडणार नाही आणि माझ्या वचनाशी मी प्रामाणिक राहील. एवढीच सद्भावना मी जगद्गुरु तुकोबाराय चरणी करतो. साऊंड सिस्टीमवाल्याला माझी हात जोडून विनंती आहे, अत्यंत गोड साऊंड सिस्टीम दिलेली, अत्यंत गोड. फक्त एकच विनंती आहे दादा, एकच विनंती आहे. डीजे पुढं अटॅक येऊन लोक मेलेले ऐकायला मिळालेत, असं कीर्तनात आवाजाने एखादं असं प्रसंग येऊन देऊ नका. प्रमाण त्याला काय डिसिबल म्हणतात ना, डिसिबल का डिसिफल काय मला नाही कळत, मी माणूस अडाणी आहे. फक्त त्याला काही मर्यादा असली पाहिजे. अत्यंत गोड. मगाशी भाऊ मीच पळडो असतो, कोणाच्या लक्षात आहे का नाही कोणाच ठाऊक. अत्यंत गोड आहे, सुंदर आहे. जरा त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. गावातलाच आहे ना? गावातलाच आहे का दत्तक घेतले? वा, सुंदर आहे. मृदंग. पण खरं सांगू का, मी पण एक पखवाजी आहे. आता जवळजवळ 58-59 वर्षाचं माझं वय आहे, पण अजूनही आपल्याला कमी समजायचं नाही. अजूनही वाजवायला लागलो तर रक्त निघुस्तर वाजवीन, पण पहिल्या स्थापित निघाल्यावर काय करू. पण अत्यंत गोड. तब्येतीकडे पहा. इतका मृदंग वाजवला तर कीर्तन झाल्यावर नक्की 2 भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण आहे गोड. मृदंग वाजवणं गोड आहे. आणि पैठणची आहेत म्हणल्यानंतर तर माझ्या शिवारातले आहेत. गायक बी तिकडचीच. वा 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 वा. अरे मग मथून खेळलो असतो ना. वा, सुंदर. या ठिकाणच्या तरुण मंडळाने सुंदर नियोजन केलं. मी जाता जाता 2 मिनिटाची सूचना देतो, ऐका. हे वर्ष 2025, ऐका. हे वर्ष 2025 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला 375 वर्ष झालेत. म्हणजे शतकोत्तर अमृत महोत्सव. 75 वर्षे म्हणजे अमृत महोत्सव महाराष्ट्राने साजरा केला. त्याचबरोबर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या जन्माला या वर्षी 300 वर्ष होत आहेत, त्रिजन्म शताब्दी. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो. ज्ञानेश्वर महाराज, विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजाच्या जन्माला या वर्षी 750 वर्ष होत आहेत. 750. म्हणून सप्तशताब्दी सुवर्ण महोत्सव ज्ञानेश्वर महाराजांचा, शतकोत्तर अमृत महोत्सव तुकोबारायांचा आणि त्रिजन्म शताब्दी पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा, या त्रिवेणी संगमावर आपण आपल्या आश्रमावर 27 एप्रिल ते 2 मे असा एका मोठा उत्सव ठेवलेला आहे. महाराष्ट्रातले महान महान कीर्तनकाराचे कीर्तन आहेत. आणि रोज स्वतः मी पुण्यश्लोक अहिल्यामातेची चरित्र कथा रोज 3 तास, सकाळी 9 ते 12 असे 5 दिवस करणार आहे.
आणि कीर्तनकार महाराष्ट्रातले ज्ञानोबा माऊली परभणीकर आहेत, इंदुरीकर महाराज आहेत, चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत, रामराव महाराज ढोक नागपूरकर आहेत, महंत भास्करगिरी महाराज देवगड संस्थानचे आहेत, त्याचबरोबर भगवानगडांचे नामदेव महाराज शास्त्री अशांची कीर्तन आहेत. रोज महाराष्ट्रातले दिग्गज मृदंग वादक आहेत. आज ज्यांनी वाजवला तर उद्या नाही, उद्या नाही. काय कंठजिरुस्तर वाजवायचं एकाच दिवशी. त्याची आणि साऊंड सिस्टीमवाल्याची ओळखच होऊन द्यायची नाही. वाढीव वाढीव म्हणायला काय वाजवायचं आहे ते पहिल्याच दिवशी वाजवून टाकाय. पहिल्या दिवशी मृदंग वाजवायला महाराष्ट्रातले मृदंग महामेरू अभिमन्यू आबामुळे आहेत. दुसऱ्या दिवशीचे कीर्तनामध्ये मृदंग वाजवायला मृदंग मार्तंड भरतजी पठाडे आहेत. तिसऱ्या दिवशी मृदंग वाजवण्याकरता आमच्याकडे नांगरे महाराज म्हणून आहेत. चौथ्या दिवशी मृदंग शिरोमणी कृष्णा महाराज भोरकडे आहेत. पाचव्या दिवशी अरुण महाराज कदम आहेत. आणि तुमचे गुरुजी आहेत का? वा. आणि सहाव्या दिवशी काल्याला ऋषिकेश फटांगरे महाराज वाजवायला आहेत. गायला सुद्धा तसेच आहेत. पहिल्या दिवशीचे गायक सवाई महाराज आहेत आणि दिलीप महाराज मुळे आहेत. दुसऱ्या दिवशीचे गायक बाबासाहेब महाराज सातपुते आणि नांगरे महाराज आहेत. तिसऱ्या दिवशीचे कीर्तनाचे गायक संगीत अलंकार आदिनाथजी सटले गुरुजी आणि यशवंतजी खामकर आहेत. चौथ्या दिवशीचे गायक कीर्तनाला चौथ्या दिवशी आहेत पंढरीनाथ महाराज आरू आणि त्यांना साथ देणारे पैठणचे रामेश्वर महाराज सुपेकर. पाचव्या दिवशीचे आपल्या नांदगावचं भूषण रवी महाराज पवार आणि त्यांना संजय महाराज कावळे साथीला आहेत. आणि काल्या दिवशी आमच्या नेवाशा तालुक्यातले सगळे गायक, सगळ्याला उली 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 चान्स आपण देणार असा भव्य दिव्य सोहळा आहे. आणि शेवटच्या दिवशी आपण खानदेशामधून मांडे भोजनाचा प्रसाद ठेवलेला आहे. तर खानदेशामध्येच ते मांडे केले जातात. नाशिकचे 4-5 जिल्हे, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात ते मांडे होतात. पण आपल्याला धुळे जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद गटानेच मांडे द्यायचा शब्द दिला आहे. तेवढे मांडे आणि आंब्याचा रस 2 मे रोजी होणार आहे. हात जोडून विनंती, ज्याला येता येईल त्याने या. तुकाराम 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 तुकाराम. पाया पैकी